आजची ही रेसिपी प्रत्येकाच्या लहानपणाची एक आठवण आहे आणि हा मिनी समोसा प्रत्येकाने त्यांच्या लहानपणी खाल्ला असेलच आणि प्रत्येकाचा आवडता होता. माझासुद्धा आवडता आहे. चला तर बघूया हा मिनी समोसा कसा करायचा. त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये ओवा थोडा क्रश करून टाकलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. 1 वाटी मैद्यामध्ये आपल्याला साधारणतः 3 चमचे मोहन लागणार. मी 3 चमचे मोहन घातलं आहे, म्हणजेच तेल. आणि त्यानंतर हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मोहन जे आहे ते मैद्यासोबत चांगलं मिक्स झालं पाहिजे. अगदी अशा पद्धतीचं मिक्स झालं पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला याचं एक टाईट असं पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी हे आपल्याला खूप कमी लागणार आहे. साधारण 1 वाटी मैद्यासाठी आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त पाणी लागणार आहे. असं टाईट असं पीठ मळलं पाहिजे. टाईट असं पीठ मळून झालं की म्हणजे या पद्धतीचं पीठ असं मळून व्हायला पाहिजे आपलं. चांगला टाईट असा डो तयार व्हायला पाहिजे. आता यासाठी आपल्याला एका सुती कापडामध्ये थोडंसं ओलं करून त्याला त्यामध्ये ठेवून साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड आणि थोडं मीठ आणि मी इथे अद्रक आणि मिरचीची पेस्ट घेतली आहे. 2 बटाटे घेतले आहे. चला तर स्टफिंग बनवूया. त्यामध्ये तेलामध्ये जिरं, हिंग घातलेलं आहे आणि थोडी सौंफ घातलेली आहे. सौंफ ही आपल्याला पावडर करून पण टाकता येईल. आणि यानंतर जिंजर आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर बटाटा हा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. तो मिक्स झाला की आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहे आणि ते छान परतून घ्यायचे आहे. ते छान मिक्स झाले की आपली स्टफिंग रेडी आहे. त्यानंतर हा डो आपण बघूया, जो आपण साईडला ठेवला होता तो छान असा सॉफ्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता, मॉइश्चर छान पकडला आहे आणि छान सॉफ्ट झाला आहे. त्यानंतर आपल्याला याची एक ओव्हल शेपमध्ये अशी पोळी लाटून घ्यायची आहे. म्हणजे अंडाकृती थोडंसं लांब आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे आणि ती एकदम पतली लाटायची आहे. कारण मैदा जो आहे तो थोडासा स्ट्रेच होतो, त्यामुळे ती एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे. आणि मधातून कट करून त्याच्या सर्व साईडला आपल्याला पाणी लावायचं आहे, त्यामुळे की ते छान चिपकून राहील. त्यानंतर त्याचे एक त्रिकोण असा तयार करायचा आहे, म्हणजे एक कोन तयार करायचा आहे. आणि हा असा कोन आपला तयार झालेला पाहिजे. कोन तयार झाले की त्यामध्ये आपल्याला स्टफिंग टाकायची आहे आणि त्यानंतर कॉर्नरने त्याला छान चिपकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचे हे कॉर्नर जे आहे ते छान चिपकले पाहिजे छान एकमेकांना. आणि ते हे आपल्याला अशा पद्धतीचे आपल्याला सगळे समोसे तयार करून घ्यायचे आहे. आणि हे आपल्याला एक 10-15 मिनटानंतर फ्राय करायचे आहे. फ्राय करायसाठी आपल्याला हे एकदम लो फ्लेमवर फ्राय करायचे आहे. अगदी 5 ते 7 मिनटं हे लो फ्लेमवर फ्राय झाले की याचा कलरही चेंज होतो आणि अगदी खुसखुशीत असे आपले मिनी समोसाचेच रेडी होतात. बघू शकता तुम्ही, त्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे. बघा, याचा कलर जो आहे तो छान गोल्डन झालेला आहे, छान चेंज झालेला आहे. तर असे आपले मिनी समोसाज रेडी आहे. तशाच पद्धतीने आपण बाकी सगळे समोसाज पण फ्राय करून घेऊया. साधारण 1 वाटी मैद्यामध्ये आपले 10 ते 12 मिनी समोसाज रेडी होतात. आणि अशा पद्धतीचे आपले तिखट आणि चटपटे असे मिनी समोसाज रेडी आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.